श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? मजेत ना? मी पण एकदम मजेत. तर हे बघा, मुलगी असली ना तर भरपूर काही गोष्टी करता येतात बरं का. आता मुलं असले तर मुलांची काय हौस करणार हो. त्यांचे कपडे वगैरे जरी घ्यायला गेलं तर काय असतात, टी-शर्ट, शर्ट, जीन्स आणि फॉर्मल. मुलींच्या जर शॉपिंगसाठी गेलं तर खूप साऱ्या व्हरायटी असतात आणि मला खरंच मुलीची खूप हौस होती. मला खूप आशा होती की मला मुलगी होईल. पण काय करणार, देवाने मला मुलगी दिलीच नाही. मला दोन्ही मुलंच दिले. पण डुग्गूनी माझ्या मुलीची सगळी आशा जी काही होती ना ती पूर्ण करते आणि मी तिला असं म्हणतच नाही का ही दुसऱ्या कोणाची आहे म्हणून. मला असं वाटतं ती माझीच आहे आणि ती माझ्या जवळ असली ना मला खरंच खूप छान वाटतं. आणि आजी आजी म्हणते ते ऐकायला पण असं खूप छान वाटतं तिच्या तोंडातून. इतका गोड आवाज देते ना आजी आजी, ते ऐकूनच मन एकदम असं तृप्त होऊन जातं. असं वाटतं यार खरंच मला पण एक मुलगी पाहिजे होती. पण काय करणार, देवाने मुलगी दिलीच नाही. चलो असो, बघू. खूप दिवस झाले ब्लाऊज शिवून झाले नव्हते. खूप सारे पडलेले होते तर म्हटलं चला आज वेळ भेटलेला आहे तर ब्लाऊज शिवून घेऊ. ब्लाऊज कटिंग केला आणि शिवायला बसले. डुगू तर काही कटिंग करूनच देत नव्हती, मग कसंबसं कटिंग केलं आणि शिवायला बसले. अस्तर आणि मेन जे पीस असतं ते जॉईन केलं आणि नंतर बघते तर काय, अर्शूचा ट्युशनचा टाईम झाला. त्याला ट्युशनला सोडायला जायचं होतं म्हणून स्कार्फ वगैरे बांधून घेतला आणि डुग्गूला कळालं का आजी कुठेतरी चालली. मॅडम अशा रडायला लागल्या की काय सांगू तुम्हाला, शांत व्हायचं नावच नव्हतं घेत. तिला जवळ घेतला, तिचे थोडेसे लाड केले, तिचा गोड गोड पा घेतला आणि तिला सांगितलं का बाई मी कुठेच जात नाही आहे, मी इथेच आहे. पण कशाचं काय, मी बाहेर निघाली चावी घेऊन आणि तिला कळालं आजी स्कूटीवर कुठेतरी फिरायला चालली. पूर्ण माझ्या सोबत बाहेर आली. खूप जास्त रडली हो, काय सांगू तुम्हाला आता. मी बाहेर निघाली तर माझ्या आधी मॅडम बाहेर निघाल्या. म्हटलं ऊन आहे तर ती पाय भाजल्यावर येणार नाही. पण कशाचं काय, पाय भाजले तरीसुद्धा ती माझ्या मागे पळत आली. मलाच खूप कसं तरी वाटलं. तिला उचलून घेतलं. म्हटलं शांत होईल. मी तिला सांगितलं का दादाला मी डॉक्टरकडे घेऊन जाते, इंजेक्शन देऊन येते. पण कशाचं काय, डुग्गू काय ऐकायला तयारच नव्हती. मग नंतरला तिला तिच्या मम्मीकडे दिलं आणि मी गेली अर्शूला सोडवायला. आता डुग्गू शांत होत नव्हते. तर तिकडून आल्यावर ती रडणारच होती. म्हणून येताना तिच्यासाठी मी चॉकलेट घेऊन आली. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.